थांबा थांबा, स्क्रोल करू नका. आज बघा आम्हाला कोण भेटलं, दाखवते 1 मिनिट. आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आम्ही निघालो चतुर्थीला. मामा मामी आम्ही सगळं चतुर्थीत वगैरे गेलो आणि चप्पला वगैरे बघितल्या तर एवढं काही खास वाटलं नाही. नंतर मामीने चपलीच्या दुसऱ्या शॉपमध्ये घेऊन गेला. तिथं मामी चपल्या चॉईस करत होत्या आणि मी बसले होते. मला तर एवढा कंटाळा आला होता, बापरे खूपच ताण लागली होती. नंतर आम्ही एका ड्रेसच्या शॉपमध्ये गेलो, ड्रेस वगैरे चॉईस करत होत्या मामी. नंतर आम्ही थेट निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. चतुर्थी तुम्हाला माहिती आहे का? गणपती बाप्पाचं मंदिर चिंचवड गावात असलेलं मोरया गोसावी माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नंतर मी गेले, लहानपणीची आठवण ताज्या होत्यात नाही का. ह्या अशा गोष्टी लहानपणी खूपच करायचो. हातावर टॅटू काढून घेतला एक राधे राधेचा. जातो बरं काही हो, पण तात्पुरता, मज्जा म्हणून, गंमत म्हणून. नंतर बहिणीनेही हातावर काढून घेतला. बहिणीला म्हणलं घेतो पण काढून, तिने पण घेतला हातावर काढून. नंतर हा छोटासा मिनी फॅन बघितला, खूपच क्यूट होता, घेतला बरं का मी. आणि नंतर आम्ही स्ट्रेट निघालो मंदिराकडे जाताना प्लस वगैरे खूप लोक होते, गर्दी खूप होती बरं का. पण एवढे काय मला काय आवडलं नाही घेण्यासारखं. नंतर ही व्हाईट पर्स दिसली, मला खूप आवडली बरं का आणि मी घेतलीसुद्धा. आणि हे बघा क्यूट डॉल किती क्यूट आहेत. अरे बापरे, असं वाटतं की सगळं घेऊनच जावं. माणूस कितीही मोठं झालं तरी बालपण हरवत नाही बरं का. आणि नंतर आम्ही मंदिराकडे निघालो. थेट मंदिराकडे जाता हे बघा किती गर्दी पाहू शकता तुम्ही. मोरया गोसावीचं मंदिर खूपच मनाला शांती भेटण्यासारखं जागा आहे बरं का. तुम्ही कधी जाऊन बघा, बाप्पाचं दर्शन घेऊ बघा, प्रत्येक इच्छा पूर्ण होतात बरं का इथं. आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन या तुम्ही. मी घ्या, आज दर्शन घ्या, मंदिरापाशी आलो आहे आपण. आणि नंतर मंदिराकडे जाता बघितलं खूपच मोठी लाईन होती, त्यामुळे आम्ही काही आतमध्ये गेलो नाही. नंतर मंदिराकडनं सरळ निघालो. हे बघा मोरया गोसावी समाधी मंदिर. नंतर थंड, जरा पोटात गरम झाल्याने थंड प्यायला गेलो बरं का. नंतर उसाचा रस वगैरे पिला आणि उसाचा रस वगैरे पिऊन आम्ही तिथून निघालो रिक्षातून घरी. हे बघा आम्हाला कोण भेटलं, अर्धनारीश्वर. नंतर त्यांनी पैशासाठी हट्ट केले की बहिणीने दिले बरं का पैसे काढून. मग ते आशीर्वाद देऊन म्हणाल्या सुखात राहावा आणि गेल्या ते तिथून निघून. आणि आम्ही तिथनं निघालो की मग आम्ही निघालो. चिवताईला भांडी घेतले होते मोदकचे आणि चिवचे चालले होते भांडणं आपले भांडीसाठी. त्याला मग आम्ही नंतर करवंद घेतले, खूप आवडत होते बरं का, आंबट गोड होते. मम्मीला थोडं दिलं, मम्मीने आपले केलं चालू खायला पार्किंग खालीच. नंतर आम्ही निघालो, पोचलो आम्ही आमच्या घरी. बाय. कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग? प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय गाईज, भेटूया पार्ट 2 मध्ये.